पण आता तुमचा जुना पैसाही तुमच्यासोबत काम करू लागतो. इथून वेल्थ बिल्डिंग भावनिक न राहता गणितीय बनते. भाग 3. 10 लाखांचा सर्वात मोठा परतावा. मानसिक स्वातंत्र्य. 10 लाखांची खरी ताकद गणितात नसून तुमच्या मानसिक शांततेत आहे. जेव्हा तुमच्याकडे 10 लाखांचा भक्कम पाया तयार होतो, तेव्हा नोकरी जाण्याची किंवा आणीबाणीची भीती कमी होते. मोहित सारख्या व्यक्तीच्या आयुष्यातही हा बदल अचानक येत नाही. दर महिन्याला केलेल्या छोट्या बचतीतून तो पाया तयार होतो. आणि तेव्हा पहिल्यांदा जाणवते की आपण केवळ उदरनिर्वाह करत नाही, तर खऱ्या अर्थानं काहीतरी निर्माण करत आहोत. भाग 4. पहिले 10 लाख कसे तयार होतात. पहिले 10 लाख कोणत्याही सिक्रेट स्टॉक टिपनं बनत नाहीत, तर ते तुमची कमाई आणि तुमची जीवनशैली यातील अंतरानं तयार होतात. जसजसे उत्पन्न वाढते, तसतसे जीवनशैली वाढवणं टाळायला हवे. तुमच्या वाढत्या उत्पन्नाचा काही भाग तुमच्या राहणीमानावर नव्हे, तर तुमच्या आर्थिक सुरक्षिततेवर खर्च करा. निष्कर्ष. पाया मजबूत करणं. पहिले 10 लाख तुमच्या सर्व समस्या सोडवणार नाहीत, पण ते तुम्हाला पगार आणि बिले यांच्या चक्रातून बाहेर काढू शकतात. हा टप्पा ग्लॅमरस नसतो आणि यावर कोणी सोशल मीडियावर टाळ्याही वाजवत नाही. पण इथूनच तुमचे भविष्य बदलण्यास सुरुवात होते. म्हणून दिखावा करण्यापेक्षा आपला आर्थिक पाया भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित करा.